मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकीय कॅनव्हासवर सध्या महायुती सरकारने जाहीर केलेल्या सरकारच्या रिपोर्ट कार्डची चर्चा ही मोठ्या प्रमाणावर रंगू लागली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सरकारच्या 100 दिवसांच्या कामकाजाचं म्हणजे 48 विभागांचं असलेल्या कामकाजाचं विभागाचं मूल्यमापन या रिपोर्ट कार्डमध्ये महायुती सरकारने जाहीर केलंय. एका अर्थाने सरकारच्या पहिल्या काही दिवसातील कामकाजाचं लेखापरीक्षण करून सरकार नावाच्या व्यवस्थेने केलेले हे परीक्षण किती खरे आणि किती खोटे यावर देखील चर्चा ही स्वाभाविकपणाने होणार. किंबहुना या रिपोर्ट कार्ड हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पशीने किती पडेल हा देखील या ठिकाणी संशोधनाचा भाग असू शकतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, वर्षभर अभ्यास न करणारा एखादं उडाणटप्पू, वात्रट आणि खोड्या करणारा मुलगा जर शाळेतील गुणवत्ता यादीत प्रथम येत असेल तर कुणालाही याबद्दल आश्चर्य वाटणारच. आणि नेमकं या गुणवत्ता यादीत येण्याचे निकष कोणते यावर देखील महाराष्ट्रात चर्चा होणारच. त्यामुळे फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या लेखाजोखा व वस्तुनिष्ठ कामांचा उहापोह या ठिकाणी व्हायला हवा. पहिल्या 100 दिवसात सरकार पास की नापास हे ठरवणं तसं घाईचं ठरेल. तरी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कामकाजाची कृती आराखडा, आपल्या मंत्र्यांचा कामाचा कृती आराखडा हा जाहीर केला आणि त्यातून मात्र राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेतली. विकासाच्या झापडबंद कल्पना व विधानसभेच्या निवडणुकीत दिलेली भरमसाठ आश्वासने या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या मूळ दुखण्यावर काही ठोस कामं ही पहिल्या 100 दिवसात झालेली दिसत नाही. खरं तर कुठल्याही सरकारच्या कामकाजाचं मूल्यमापन हे एवढ्या कमी वेळेत, एवढ्या कालावधीत होऊ शकत नाही. खरं तर हे सरकार चाललंय, पण महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या म्हणण्याप्रमाणे हे सरकार धावायला हवं. कारण राज्यातील जनतेला हे वाटणं अतिशय स्वाभाविक आहे. त्याला कारण देखील तसं आहे. कारण या सरकारला पूर्णपणे बहुमत हे महाराष्ट्रातील जनतेने दिलेलं आहे. महाराष्ट्रातील जनतेला आज भेडसावणाऱ्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्या प्रमुख समस्या या आर्थिक स्वरूपाच्या आहेत. वाढती महागाई व शेतमालाला भाव नसणे, त्यामुळे शेतकरी आणि सामान्य माणूस हा पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे. त्याचबरोबर तो पूर्णपणे उद्ध्वस्त देखील झालेला आहे. शेतमालाला भाव नसल्याने राज्यामध्ये दररोज 8 शेतकरी आपली जीवन यात्रा संपवतात, आत्महत्या करतात. दररोज 8 शेतकरी जर पकडले म्हणजे महाराष्ट्रातील महिन्याला 240 आणि वर्षाला साधारणतः 2880 शेतकरी हे सरकारच्या फसव्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात. हे मात्र या ठिकाणी विसरता येणार नाही. आयात निर्यातीचं राजकारण करून शेतमालाचे भाव पाडणे ही सरकारची नीती सुद्धा पहेलगाम मधील दहशतवाद्यापेक्षा भयंकर ही नीती सरकारची आहे. ती पहेलगाम मधील असलेल्या दहशतवाद्यापेक्षा देखील ही कमी नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला भाव न ठरवण्याचा अधिकार हा शेतकऱ्यांना न देणे आणि हा सुद्धा एक प्रकारचा शेतकऱ्यांप्रती असलेला हा दहशतवादच आहे. खरं तर महायुती सरकारकडे प्रचंड बहुमत आहे. विरोधकांची संख्या त्या तुलनेने अतिशय नगण्य असल्याने पाशवी बहुमतामुळे पाशवी सत्तेच्या धुंदीत हे महायुतीचं सरकार सापडलेलं दिसतंय. जलसंपदा, गृह, कृषी, पशुसंवर्धन आणि बंदरे ही पहिल्या टॉप 5 मध्ये हे खाते आलेले आहेत. यातील बंदरे हे खाते मंत्री असलेल्या नितीश राणे यांच्याकडे आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक प्रकाश झोतात आणि सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे नितेश राणे. त्यातून पहेलगामच्या घटनेनंतर कुठल्याही धर्माशी जोडण्याचा चुकीचा प्रघात हा नितेश राणेंनी केला. म्हणजे धार्मिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न नितेश राणेंनी आपल्या विखारी वक्तव्यातून सातत्याने केला. त्यातून मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची भाषा हा फक्त निव्वळ विखारच नव्हता, तर मंत्रिपदाच्या घेतलेल्या म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने जी शपथ ही मंत्री म्हणून राणेंनी घेतली त्या शपथेचा मर्यादाभंग आणि त्या शपथेचं
उल्लंघन हे नितेश राणे आज देखील सर्रासपणाने करतात. तरी देखील मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस हे नितेश राणेंच्या बाबत काही बोलायला तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या गुडबुक मध्ये असलेले राणेंचे खाते हे पहिल्या 5 मध्ये येणे यात फारसं काही आश्चर्यकारक वाटत नाहीत. सर्व 48 विभागांच्या रिपोर्ट कार्डमध्ये एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना कमी गुण मिळाले आणि अजित पवारांच्या मंत्र्यांना चांगले गुण मिळाले. कदाचित अजित पवारांच्या मंत्र्यांमध्ये जास्त अवगुण असल्याने दादांच्या मंत्र्यांना जास्त गुण मिळाले असावेत, असाच या ठिकाणी समज निर्माण झालेला दिसतोय. शेतकरी कर्जमाफी, लाडक्या बहिणीच्या मानधनात वाढ या गेम चेंजर आश्वासनांची पूर्तता सरकारला करता आलेली नाही. समूहाची आणि लोकांची शक्ती ही कमजोर असते. जुने विषय मागे पाडण्यासाठी नवीन धार्मिक विषय जसे काही अस्मितेचे विषय हे पुढे आणले जातात. त्यातून औरंगजेबाच्या कबरीचा विषय पुढे आणून मूळ प्रश्नाला बगल देण्याचं काम हे महायुतीचे सरकारने हे पहिल्या 100 दिवसात सातत्याने केले. शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीचा विषय अंगलट आल्यानंतर नको त्या विषयांना दडपण्यासाठी नवीन नवीन मुद्दे, भावनिक मुद्दे, अस्मितेचे मुद्दे आणून महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यात हे सरकार अतिशय कौशल्याने काम केलं. महायुती सरकारने 3 महिन्यामध्ये काहीच काम केलं नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. मात्र अनावश्यक बाबींचं तांडव आणि धार्मिक मुद्द्यांवर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या महायुतीच्या सरकारने केला. त्यामुळे मूळ प्रश्न आणि जनतेचे मूळ दुखणे बाजूला पडले. 1 रुपया शेतकरी पीक विमा योजना ही राज्य सरकारने गुंडाळून ठेवली. यात सर्वाधिक गैरप्रकार बीड जिल्ह्यामध्ये झाला. कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्यानंतर देखील कांद्याचे भाव हे पडलेलेच आहेत. तरी कृषी खात्याच्या पहिल्या 3 मध्ये हा नंबर आलेला दिसतो. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया मला याबाबत अतिशय बोलकी वाटली. महिलांच्या लाडक्या बहिणींचे मते घेऊन फसवणूक करणाऱ्या खात्याच्या मंत्री असलेल्या आदिती तटकरेंना पहिला क्रमांक मिळाला. हे पाहता मंत्रिमंडळात आपसी ठरलेल्यांना स्थान देण्यात आले आहेत असंच एकूण चित्र या ठिकाणी दिसतंय. जलसंपदा, राज्य उत्पादन शुल्क यांची परिस्थिती देखील फारशी समाधानकारक नाहीत. आजही महाराष्ट्रातील गावखेड्यामध्ये गावागावात देशी विदेशी दारू ही सर्रासपणाने बेकायदेशीरित्या विकली जाती. ती विकली जाती विशेषतः पोलिसांच्या मदतीने विकली जाते. तुम्ही आजही गावखेड्यावर आणि शहरामध्ये चक्कर मारली तर अगदी अंडा भुर्जीच्या गाडीपासून तर चायनीजच्या गाड्यांपर्यंत ही बेकायदेशीरित्या देशी विदेशी दारू विकली जाते आणि या गाड्यांना परमिट तुमचं स्वरूप प्राप्त आलेलं दिसतंय. खोटं वाटत असेल तर गृहमंत्र्यांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांनी शहरामध्ये आणि गावांमध्ये वेषांतर करून फिरल्यास त्यातील सत्यता ही समजेल. मग राज्य सरकारने जे रिपोर्ट कार्ड जाहीर केलेलं आहे त्या रिपोर्ट कार्डमध्ये कोणते निकष ठरवले? मला काल एका मित्राने 100 दिवसांच्या रिपोर्ट कार्ड बाबत प्रश्न विचारला. प्रार्थना स्थळात घुसून मारू अशी सुमार आणि बेताल वक्तव्य करून नितेश राणेंच्या कामगिरीचं कौतुक जर होत असेल तर हे कसं शक्य आहे असा प्रश्नकर्त्याचा प्रश्न या ठिकाणी होता. त्यावर मी त्या प्रश्नकर्त्याला सांगितलं, या देशामध्ये काही घडू शकतं. शालेय पोषण आहाराचे तांदूळ चोरणारा मुख्याध्यापक हा देखील या महाराष्ट्रामध्ये आदर्श मुख्याध्यापक म्हणून हा गौरवला गेला, त्याचा सन्मान करण्यात आला. ही महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना ही सत्य देखील आहेत. तेव्हा तुम्हाला यातलं काय समजायचं ते समजून घ्या. तुम्ही आजही कुठल्या सरकारी कार्यालयात जा. मराठी आणि हिंदी भाषा ही संवादासाठी प्रभावी भाषा ही सामान्य जीवनामध्ये समजली जाते. ती शासकीय कार्यालयात देखील वापरली जाते. पण त्याही पेक्षा शासकीय कार्यालयात पैशांची भाषा ही अतिशय प्रभावी ठरते. त्याचा उन्माद हा गेल्या 3.5 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये हा सर्रासपणाने जाणवतोय. खरं तर लोकांना सरकारकडून काय हवं असतं? सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासनं, दैनंदिन आरोग्य सुविधा आणि अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक आणि मूलभूत गरजांची पूर्तता ही जनतेची व्हायला हवी. सरकारने मंत्र्यांचं प्रगती पुस्तक जाहीर केलं.
ही सरकारच्या दृष्टीने तांत्रिक मोजपट्टी होती. मात्र गेल्या 100 दिवसात सरकारने जनतेच्या शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांचं जीवन हे सुसह्य करण्यासाठी खरंच चांगलं काम केलं का? आणि सरकारच्या कामगिरीवर लोक समाधानी आहेत का? तर तुम्ही याबाबत खरोखर सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला, किंबहुना याबाबत तुम्ही लोकांमध्ये जा, तर तुम्हाला निश्चितपणाने उत्तर मिळेल. बहुतांश लोक हे महायुतीच्या सरकारबद्दल हे नाराज आहेत. त्यांच्याबद्दल आक्रोश हा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये हा निर्माण झालेला देखील दिसतो. नेते अधिकाऱ्यांवर टक्केवारीचा आरोप करतात, तर अधिकारी नेत्यांकडे बोट दाखवतात. हे परभणीतील परवा झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत, ज्या बैठकीला अजित पवार उपस्थित होते, त्यामध्ये हा प्रकार घडल्याचं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. 2% पैसे घेतल्याशिवाय जिल्हाधिकारी आपल्या फायली निकालात काढत नाहीत, हे अजितदादांच्या समक्ष सत्ता पक्षातील असलेल्या आमदार खासदारांनी हे विधान केलंय. यातून राज्य सरकारची असलेली कारभाराची प्रचिती महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहत नाही. शासनाच्या जवळपास सर्वच विभागामध्ये आज सर्रासपणाने दलालांचा सुळसुळाट हा निर्माण झालेला आहे. कुठलेही काम करण्यासाठी आर्थिक देवाणघेवाणशिवाय हे काम होत नाहीत. आम्हाला मात्र वरपर्यंत पैसे द्यावे लागतात, असं सर्रासपणाने अधिकारी हे सांगतात. महाराष्ट्र हा टक्केवारीवर चाललाय, येथील व्यवस्थेला प्रश्न विचारू नये अशी मानसिकता तयार झाली. कुठलीही अडवणूक न होता शासकीय कार्यालयात लोकांची कामे झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे. जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ ही झाली नाही पाहिजे. शेतीसाठी शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा झाला पाहिजे. यावर सरकारच्या यशाचे आणि संबंधित मंत्र्यांच्या यशापयशाचे हे सूत्र ठरले पाहिजे. केवळ 100 दिवसांसाठी आपली पाठ थोपटून आपण फार मोठी मर्दमुकी गाजवली, या भ्रमात राज्य सरकारने राहू नयेत. सरकारचं नेतृत्व करणाऱ्या सरकारला देखील सहकाऱ्यांची साथ ही तितकीच महत्वाची असते. काही ठराविक मंत्र्यांचा अपवाद वगळला तर अन्य मंत्र्यांबाबत आनंदी आनंद या ठिकाणी दिसतोय. इंग्रजीत क्राय बेबी असा शब्दप्रयोग केला जातो. कुठल्या विषयावर सारखं किरकिर करणारं बाळ, असं त्याचं मराठीकरण होतं. खरं तर क्राय बेबी ही उपाधी ही महाराष्ट्रातील महायुती सरकारला ही तंतोतंत लागू पडते. कारण मंत्र्यांमध्ये असलेली धुसफूस, काल संजय शिरसाटांनी आपल्या विभागाचे पैसे हे परस्पर लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप हा कालच केलेला आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या. सरकारने 100 दिवसांचे रिपोर्ट कार्ड जाहीर केले, पण सरकारने ही परीक्षा कधी घेतली आणि कोणी घेतली? कारण पहिले 100 दिवस हे गोंगाटात गेले, पहिले 100 दिवस हे रुसव्या फुगव्यात गेले. पण महाराष्ट्रातील कॉमन मॅनला या राज्य सरकारबद्दल आणि या रिपोर्ट कार्ड बद्दल काय वाटतं, यावर मात्र सरकारची लोकप्रियता ठरत असते. महाराष्ट्राची आजची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आज महाराष्ट्र येऊन ठेपलाय. हे पाहता राज्य सरकारने 100 दिवसासाठी स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून केलेला दिसतोय. हा राज्य सरकारचा प्रयत्न म्हणजे सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी फाटक्या पॅन्टवर घातलेला महागडा कोट घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारने या ठिकाणी स्पष्टपणाने केलेला दिसतो. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.